माझ्या मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. तर आता सरकार स्थापन होण्याला इतका वेळ लागलाय, तर त्यांच्या पुढे पण असा प्रश्न पडलाय की आता मुख्यमंत्री होणार कोण? कारण की जो पण मुख्यमंत्री होईल त्याला टक्कर मराठा समाजाबरोबर द्यायची आहे. कारण की ह्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ वाहिली तरी पण आपल्याला आरक्षण दिलं नाही. वेळामागं वेळ काढून घेतला. झालं तर मुंबईला एवढा आपला मराठा समाज गेला, त्यांना पण तिथंच थपवण्यात गेलं. गुलाल लावण्यात आला तुमच्या सख्या सोयरीची अंमलबजावणी करूत म्हणून. आणि दादांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की आता गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. आणि परत त्यांनी त्यांचं म्हणणं परत त्याच्यावर प्रत्युत्तर त्यांनी काहीच दिलं नाही. तर हे असा अन्याय करायचा आता आपण सहन करायची आपली कॅपॅसिटी संपली. आता मराठा एकजुटीची ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे माझ्या बांधवांनो. तर की मला एवढं सांगायचंय की आता आमरण उपोषणच्या टायमिंगला प्रत्येक महिला बांधवांनी सपोर्ट द्यावा आणि तिथं उपोषणात सहभागी व्हावं. आणि आपली अशी जात आहे की हर हर महादेवाच्या गर्जनेवर मराठा मावळ्यांनी किल्ले जिंकलेला आहेत. ही मराठ्याची जात आहे. तर जेवढी परिस्थिती बिकट तेवढा मराठा तिकट, जेवढी परिस्थिती बिकट तेवढाच मराठा तिकट, हे आपल्याला आता ह्या सरकारनं दाखवून द्यायचंय.